मित्रांनो, आज आपण पोहोचलो नागपूरच्या या चंद्रबाई नगरामध्ये आणि या ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने इथे मोठी इथे बैठक घेण्यात आली आणि एक सुंदरसा कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला। आणि महानगरपालिकेच्या चुनावामध्ये ज्या ज्या व्यक्तींना नेतृत्व करण्यासाठी इथे देण्यात आलेलं आहे त्यांना इथे एक मोठी सभा घेऊन त्यांनी आपल्या ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना नेतृत्व करण्यासाठी दिलं आलं आहे त्यांची एक मोठी या कार्यक्रमात सहभाग झाला होता आणि त्यांच्या ज्या ज्या प्रभागामध्ये त्यांनी नेतृत्व करायचं त्याकरता इथे त्यांना सुद्धा जनतेशी त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं आहे। थेट आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, पिल्लेगाव साहेब जुळलेले आहे आणि त्यांनी हा कार्यक्रमामध्ये मोठी भूमिका निभावली होती आणि तळागाळच्या लोकांना एकत्र करून बहुजन समाज पक्षाचे हात मजबूत करायचं काम सुद्धा करत थेट जुळलेले आहे। काय सांगायचं सर आपला पाहिजे सांगा। मी सहदेव पिल्लेवान, बहुजन समाज पार्टी दक्षिण नागपूर विधानसभाचे अध्यक्ष। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि गेल्या 8 वर्षापासून महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका त्यांची वाट पाहण्यासाठी 8 वर्ष लागले, तशा 8 वर्षानंतर ह्या महानगरपालिकेच्या नागपूर शहराच्या निवडणुका लागलेल्या आहेत। यावेळेस फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारी जी लोक आहेत, गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस काँग्रेसच्या लोकांनी आमच्या लोकांना थापा मारून संविधान बचाव संविधान वाचू अशा प्रकारच्या थापा मारून या बहुजन समाजाची मतं लुटली। परंतु त्यानंतर ज्याप्रमाणे या लोकांनी बहुजन समाजाच्या या लोकांची कामं करायला पाहिजे होती तशी कामं केलेली नाही, उलट यांची मतं घेऊन यांच्याच विरोधात कामं करण्याचं काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा काम केलेलं आहे। त्याचं उदाहरण म्हणजे गेल्या ह्या 2-3 महिन्याच्या आधीच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी लोकसभेमध्ये एक बिल आणलं होतं SC/ST वर्गीकरणाच्या विरोधात। त्याचं काँग्रेसने विरोध करायला पाहिजे होता, परंतु काँग्रेसच्या लोकांनी त्याचा विरोध केला नाही, तर उलट भाजपानं आणलेल्या बिलाचं काँग्रेसच्या लोकांनी समर्थन केलं। याच्यावरून हे लक्षात येते की जे आमच्या महापुरुषांनी सांगितलं की काँग्रेस एक नागनाथ आहे तो BJP सापनाथ आहे, तर हे सिद्ध झालेलं आहे। आणि दुसरं सांगायचं म्हणजे आज काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसला आमच्या या बहुजन समाजाच्या लोकांनी जी काँग्रेस यापूर्वी केवळ 40 लोकसभेचे खासदार त्यांच्याकडे होते, साधं त्यांच्याकडे लोकसभेचं जे पक्षनेतेचं पद असते ते पद सुद्धा मिळवता येईल नाही एवढी अपुरी संख्या त्यांच्याकडे होती। परंतु यावेळेस मात्र बहुजन समाजाच्या लोकांनी संविधान वाचवू म्हणून त्यांच्यावर भरोसा करून मोठ्या प्रमाणात काँग्रेसला भरभरून आमच्या लोकांनी मतं दिली। परंतु आज जी 100च्या जवळपास काँग्रेसची खासदार लोकसभेमध्ये आहेत आणि 100 लोकसभेमध्ये खासदार असून सुद्धा काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी हे बाहेर येऊन लोकसभेच्या बाहेर येऊन नौटंकी करतात, भाजपाच्या विरोधात बोलतात, नरेंद्र मोदी हे गद्दी चोर आहे, वोट चोर आहे अशा प्रकारचं रोडवर येऊन ते वक्तव्य देतात। परंतु यांचे लोकसभेमध्ये 100 खासदार असून सुद्धा हे लोकसभेमध्ये कुठल्याच प्रकारचा आवाज उचलत नाही। आजही यांनी काँग्रेसच्या लोकांनी आज संपूर्ण भारताचं चित्र असं आहे की EVM मशीनवर कोणाचाही विश्वास उरलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक माणूस शंकेच्या नजरेने त्या EVM मशीनला बघतो आहे। परंतु 100 खासदार काँग्रेसचे लोकसभेमध्ये असून ही काँग्रेस लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव EVMच्या विरोधात का आणत नाही? बाहेर अशी नौटंकी करण्यापेक्षा लोकसभेमध्ये यांनी जर EVMच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला तर इतर पक्षांची जे खासदार आहेत ते सुद्धा काँग्रेसच्या बाजूने येऊन EVM मशीन त्या ठिकाणी बदलू शकते।
परंतु काँग्रेसची सुद्धा इच्छा नाही की EVM मशीन ही बदलली पाहिजे. EVM मशीनला काँग्रेसचं पूर्ण समर्थन आहे, म्हणून ही लोकसभेत काहीच बोलत नाही, लोकसभेच्या बाहेर केवळ हे नौटंकी करतात. अशा प्रकारे बहुजन समाजाच्या लोकांना थापा मारून बहुजन समाजाची लोकांची मतं ही लुटतात. तर हे आता इथल्या बहुजन समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि आता बहुजन समाजाच्या लोकांनी, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांनी यांचे षडयंत्र समजलेले आहेत आणि आता त्यांनी एक मन या नागपूर शहरामध्ये एक मन बनवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या लेकरांच्या बगर या नागपूर शहरामधला महानगरपालिकेतला महापौर बनवून आम्ही देणार नाही. जर समजा कुणाही पक्षाला जर महापौर बनवण्याचं वेळ आली तर त्यांना बहुजन समाज पक्षाच्या नगरसेवकाचं समर्थन घ्यावं लागेल, तेव्हाच या नागपूर शहरातला महापौर बनेल. अशा प्रकारे सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी एक मन बनवलेलं आहे आणि मी आजच्या या प्रसंगी आमचे जे बहुजन समाज पार्टीचे दक्षिण नागपुरातील जे उमेदवार आहे यांनाही सांगू इच्छितो की त्यांनी आपापल्या परिसरामध्ये जो विश्वास जनतेने आता तुमच्यावर टाकलेला आहे त्यांच्या विश्वासाला खरं उतरायचं हे तुमची जबाबदारी आहे आणि त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना या समस्या कशा आणि कुठल्या प्रकारे आपण सोडवू हे त्यांना समजून सांगायचं आहे. आणि निश्चितच या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमच्याकडे बहुजन समाज पक्षाकडे एवढी संख्या जरूर राहणार आहे की बहुजन समाज पक्षाचं समर्थन घेतल्याशिवाय कुठल्याही पक्षाचा महापौर बनणार नाही. अशा प्रकारचा आजच्या या प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या प्रसंगी या सर्वांनी संकल्प घेतलेला आहे आणि हाच संदेश मी संपूर्ण समाजाला हेच सांगू इच्छितो की आता कुठल्याही प्रकारे काँग्रेस BJPच्या भूलथापांना आपण बळी पडू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि आपल्या बाबासाहेबांनी दिलेला बहुजन समाज पक्षाचा समोरील बटन दाबून मोठ्या प्रमाणात हत्तीला विजयी करा. एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला या आजच्या या प्रसंगाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भीम.